आपल्या पती आणि बॉयफ्रेंड सोबत दारू पार्टी करत असलेल्या एका माजी मंत्र्याच्या सुनेची हत्या करण्यात आली आहे। महिला तिच्या पती आणि बॉयफ्रेंड सोबत चक्क बेडरूम मध्ये दारू पार्टी करत होती। यावेळी तिघांमध्ये झालेल्या वादामुळे या महिलेची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेडवर महिलेचा मृतदेह पडलेला होता आणि तिच्या मृतदेहा शेजारी बॉयफ्रेंड हा दारूच्या नशेत झोपलेला होता, तर त्या महिलेचा पती बेडरूम मधील एका सोफ्यावर पडलेला होता। हे दृश्य होतं उत्तर प्रदेशचे माजी मंत्री रतनलाल अहिरवार यांच्या भावाच्या सुनेच्या घरात। संगीता असं महिलेचं नाव असून ती आपल्या पती आणि 3 मुलांसोबत झाशीमध्ये राहत होती। या महिलेचा पती आणि या महिलेचा बॉयफ्रेंड आणि ती महिला यांची एका बंद खोलीमध्ये दारू पार्टी सुरू होती। त्यानंतर मात्र अचानक सुरू झाल्या वाचवा वाचवा अशा किंकाळ्या। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दरवाजा वाजवून पाहिला, मात्र आतमधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता। त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। अगदी काही वेळातच पोलीस त्या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडला। समोरचा दृश्य पाहून पोलीस देखील हादरून गेले होते। दारूच्या नशेत या तिघांचा वाद झालेला होता आणि त्यानंतर संगीताची गळा दाबून निर्गुण हत्या करण्यात आलेली होती। बंद खोलीमध्ये जेव्हा आईला बॉयफ्रेंड आणि पतीकडून मारहाण करण्यात येत होती, तेव्हा त्या महिलेची मुलगी ही दरवाजा वाजवत होती। पण सैतान झालेला नवरा आणि बॉयफ्रेंड काय दरवाजा उघडत नव्हते। पोलिसांनी जेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये पाहिलं, तर आतमधील दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटापेक्षाही कमी नव्हतं। त्या खोलीमध्ये विखुरलेल्या दारूच्या बाटल्या, रक्तानं माखलेला मृतदेह आणि 2 खुनी होते। यानंतर पोलिसांकडून संगीताचा नवरा बॉयफ्रेंड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या पोलीस या हत्येमागचं नेमकं कारण काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत।